बळीराजानं मोठ्या कष्टानं सोयाबीन पिकवलं, पण ते कुठे विकायचं असा प्रश्न त्याला पडलाय आणि याला कारण आहे बारदान. नाफेडनं बारदानाअभावी 6 जानेवारीपासून सोयाबीन खरेदी थांबवल्यानं राज्यातील सोयाबीन उत्पादक जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांना याचा फटका बसलाय. बारदाना लवकरच येतील आणि सोयाबीन खरेदी पुन्हा सुरू होईल का असा प्रश्न सध्या शेतकऱ्यांना सतावतोय. गेल्या 3 दिवसांपासून राज्यातली सोयाबीन खरेदी बंद. राज्यातील बंद पडलेली सोयाबीनची खरेदी ही सरकार आणि सरकारच्या पणन विभागाच्या अब्रूची लखतरं वेशीवर टांगणारी आहे. आता नाफेड बंद झाल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका जोराचा बसणार आहे आणि शासनाकडे शेतकऱ्यांची हीच विनंती राहणार आहे की शासनाने त्वरित हे नाफेड जे होतं ते सुरळीत सुरू करावं आणि नोंदणी झालेल्यापैकी सगळ्या शेतकऱ्यांच्या सोयाबीन घेण्यात यावं. शेतकऱ्यांपुढे बारदाना संपल्याची समस्या का उद्भवली? खुल्या भावामध्ये बाजारभावामध्ये जूटचे दर वाढल्यामुळे पुरवठादार आपल्याला बारदाण्याचा पुरवठा करू शकलेला नाही अशी माहिती आहे. त्यामुळे शासन स्तरावरून बारदाना मिळवण्यासाठी व खरेदी केंद्रांना बारदाना पुरवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहे. माझं सर्व शेतकऱ्यांना असं आवाहन आहे की बारदाण्याचा पुरवठा झाल्यानंतर तात्काळ हमीभाव सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यात येईल. तोपर्यंत सर्व शेतकरी बंधूंनी आम्हाला सहकार्य करावं. सोयाबीन खरेदी आणि सरकारची अनास्था. 26 जिल्ह्यातील 341 केंद्रांवर सोयाबीनची खरेदी. 7,44,757 शेतकऱ्यांची विक्रीसाठी नोंदणी. 2,06,990 शेतकऱ्यांकडून सोयाबीनची खरेदी. 5,26,007 मेट्रिक टन सोयाबीनची खरेदी. 35,14,000 क्विंटल सोयाबीन शेतकऱ्यांच्या घरी पडून 74 लाख नग बारदाण्याची गरज. एकीकडे सरकार शेतकऱ्यांचा तारणार्ह असल्याचा दावा करताय, मात्र आपल्याच राजकारणात मशगूल असलेलं शेतकऱ्यांसाठी असलेलं हे सरकार आता शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काय तोडगा काढतो आणि शेतकऱ्यांचा बारदाण्यामुळे रखडलेली खरेदी पुन्हा सुरळीत कधी करेल अशी अपेक्षा आता शेतकऱ्यांना लागलेली आहे. बारदानाचा पुरवठा कोलकाता येथून केला जातो, मात्र ज्यूटच्या किमतीत वाढ झाल्यानं बारदानाच्याही किमती वाढल्या आहेत. त्यामुळे जुन्या पुरवठादारांनी बारदाना पुरवठा करण्यास असमर्थता दर्शवली आहे. मात्र लवकरच बारदाना उपलब्ध होईल असं सांगितलं जातंय. दुसरीकडे सोयाबीनला भाव नसल्यानं शेतकरी आणि व्यापारीही चिंतेत आहेत. मी माझ्या 4 एकर ही HDFCकडे गहाण ठेवून आज स्वतःची शेती 4 एकर HDFCकडे गहाण ठेवून आज मी शेती वाहत आहे. या कवडीमोल भावामुळेच आम्ही शेतकरी हा कर्जबाजारी होत असून शासनाने ठरवून दिलेले निकष शासनाने जे निकष ठरवून दिलेले त्याप्रमाणे आमचे मालाला भाव मिळावा हीच या ठिकाणी आम्ही अपेक्षा करतो. सोयाबीनच्या प्रश्नावर शेतकरी नेते रविकांत तुपकरांनी आंदोलनं केली आहेत. नाफेडच्या माध्यमातून जी सोयाबीन खरेदी होते आहे त्यामध्ये शेतकऱ्यांना 4892 रुपये दर मिळतो आहे आणि हा दर प्रचंड कमी आहे. प्रत्यक्ष एका क्विंटलचा उत्पादन खर्च हा 7-7.5 हजार रुपये आहे आणि या 4800 रुपयात शेतकऱ्यांचं होणार काय आहे. म्हणून आमची अशी मागणी आहे की प्रति क्विंटल सोयाबीनला 2 ते 3 हजार रुपये बोनस राज्य सरकारने दिला पाहिजे, तरच ही तूट भरून निघू शकते. किमान उत्पादन खर्च एवढा दर आम्हाला मिळू शकतो. 14 जानेवारीपर्यंत सोयाबीन खरेदी सुरू राहणार आहे. सोयाबीन खरेदीतील अडचणी तातडीने दूर करण्याच्या पणन मंत्री जयकुमार रावल यांनी सूचना दिल्या आहेत. महाराष्ट्र सरकारकडे बारदाना खरेदी करण्यासाठी पैसे नसणं ही अत्यंत दुर्दैवाची आणि संतापजनक बाब आहे. मुख्यमंत्री फडणवीस बळीराजाची हाक ऐकून बारदाना उपलब्ध करून देण्याचं काम करतील का, एवढाच प्रश्न या निमित्ताने उपस्थित करावासा वाटतो. यवतमाळहून निलेश फाळकेसह उमेश अलोने, ABP माझा, अकोला. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.